याच प्रवासाबद्दल आपण जाणून घेतोय. गप्पांना सुरुवात करूया. भगरे सर, खरं तर म्हणजे उत्सुकता याची आहे, की जेव्हा जेव्हा आता काय निकाल लागणार असं बोललं जायचं, तेव्हा दिंडोरीतून तुम्ही निवडून येणार असं सर्वसामान्यपणे सांगितलं जात होतं. पण आपण निवडून येऊ शकतो आणि खरंच आपल्या म्हणजे विजयाची शक्यता खूप मोठी आहे. हे तुमच्या कधी लक्षात आलं? काही प्रसंग झाला होता, की फिरताना कळत होतं? काय होतं ते? आणि हा कोणता टप्पा होता जेव्हा तुमच्या हे लक्षात आलं, की विजय आपल्याला मिळू शकतो, समोर अगदी केंद्रीय मंत्री असले तरी? माझा मतदारसंघ आहे ना, आदिवासी मतदारसंघ आहे आणि शेतीप्रधान मतदारसंघ आहे. त्याच्यामधले 9.5 तालुक्यापैकी 4 तालुके हे आदिवासी तालुके आहे. म्हणजे आज आपण जर गेलात तर धो-धो पाऊस पडतो. जवळजवळ 3000 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडतो. पण आजही उन्हाळ्यामध्ये जर गेलात तर त्याला तिथे प्यायला पाणी नाही. अनेक वर्षापासून, आज 75 वर्ष झाले, आजही उन्हाळ्यामध्ये 4-4, 5-5 किलोमीटर डोक्यावर हंडे ठेवून पिण्यासाठी पाणी आणतात. आणि तो जो मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ 20 वर्षापासून BJPच्या ताब्यात आहे. 5 वर्षापूर्वी ज्यांना संधी दिली त्या BJPच्या खासदार होत्या. केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काही पूर्ण करता आल्या नाही. आणि सरकारची धोरणं ही सातत्याने, आमचा जो मतदारसंघ आहे, कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे. द्राक्ष शेती आहे, सोयाबीन आहे, टोमॅटो आहे किंवा इतरही पिकं मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. आणि ती शेतकऱ्यांची जी परिस्थिती डबघाईला आणायला जे सरकारची धोरणं किंवा लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्याची आवश्यकता होती, ती पार पाडली नाही. आणि लोकांची मानसिकता, शेवटी कसं आहे, जर शेतीवरती जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि त्याकडे जर सरकार लक्ष देत नाही, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, आणि मग ती परिस्थिती सगळी आपण अनुभवली होती. लोकांनी स्वतः चटके सहन केलेले होते. 10 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 21 वेळा निर्यात बंदी झाली होती. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, द्राक्ष शेतीला बसला. आणि असं ते माहोल तयार होत गेला. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मला ते जाणवायला लागलं. कारण मला माझ्या ज्या प्रचाराच्या कालावधीमध्ये एकही निगेटिव्ह विचार, ठीक आहे, जे बिचारे प्रामाणिकपणे पक्षाशी बांधील होते किंवा महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सगळे जिल्हा अध्यक्ष, प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते अतिशय जीव लावून तन-मन धनाने काम करत होती. आणि दुसऱ्या बाजूला मतदार चांगला सपोर्ट देत होता. त्याच्यामुळे लक्षात येत होतं की आपला विजय होईल. पण एवढी मतं त्या विरोधी आपल्या त्या डमी उमेदवाराला जातील असं नव्हतं वाटलं. पण मग त्याच्यामुळे टेन्शन आलं होतं की डमी त्या भगरे नाही, जशी जशी निवडणूक जवळ यायला लागली आणि टप्पे होते आपल्याकडे, 13 तारखेला अमोल कोल्हे साहेब होते, सुप्रियाताई होत्या, त्यांच्या मतदारसंघामध्ये तिकडे काय झालं, कारण मतदान झाल्यानंतर लगेच आपणही सांगतो ना एकमेकाला, मी इथं केलं तिथं केलं, आपण बोलतो. गुप्त मतदान जरी असलं तरी आपण सांगतो काही माझ्याकडून ही चूक झाली, ती चूक झाली. आणि मग त्या बातम्या यायला लागल्यानंतर मग आम्ही तुतारी, कसं व्हायचं, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी खूप फेमस झालं होतं. आणि मग आपण तुतारी म्हणतोय, आपलं चिन्ह तर तुतारी वाजवणारा माणूस आहे. आणि मग आम्ही थोडंसं तिथून गांभीर्याने घेऊन की हे मतं डायव्हर्ट होऊ शकतात, म्हणून आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा अनुक्रमांक काय आहे, नाव काय आहे किंवा चिन्ह काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे थोडीशी कमी झाली, नाही तर अजूनही मतं जास्त गेली असती. जिंकून आल्यानंतर पवार साहेबांना पहिल्यांदा भेटले तेव्हा पवार साहेब काय म्हणाले? त्यांना तुमच्यापेक्षा जास्त खात्री होती? पवार साहेब म्हणजे त्यांना भेटण्याचा योग तर निवडणुकीच्या अगोदर, म्हणजे मी उमेदवारी फॉर्म भरला नव्हता त्याच्या अगोदर एकदा भेटलो होतो. आणि प्रचाराच्या काळामध्ये साहेबांशी स्टेजवरती त्यांच्याजवळ बसण्याची संधी मिळाली, पण बोलण्याची संधी मिळाली नव्हती. पण जे भेटायला जायचे त्यांना पवार साहेब सांगायचे की दिंडोरीची शीट, म्हणजे माझ्यापेक्षा पवार साहेबांना खूप खात्री होती. म्हणजे आता ते अनेक वर्षापासून राजकारणात आहे आणि लोकांच्या संपर्कात असल्यामुळे पवार साहेबांना या सगळ्या गोष्टी, आता ते म्हणजे त्यांच्याबद्दल आपण किती बोललं तरी कमीच होणार आहे. पण तो साहेबांचा खूप याच्यामध्ये राजकारणात अभ्यास आहे आणि ते खात्रीने सांगायचे की दिंडोरीची शीट येणार. आणि मग निवडणुकीनंतर पहिल्यांदा भेटलो तर त्यांचे आशीर्वाद घेतले. फार काही बोलता नाही आलं, पण अलीकडच्या काळामध्ये साहेबांचा फोन येतो, साहेबांशी पार्लमेंटमध्ये भेटता येतं किंवा साहेब ज्याला म्हणजे त्यांच्याकडे भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला अभिमानाने सांगतात का बाबा सर्वसामान्य माणूस उमेदवार होऊ शकतो किंवा निवडून येऊ शकतो, याचं उदाहरण जर असेल तर भगरे सर, असं खात्रीने सांगतात. आणि हे कोण करू शकतं तर पवार साहेब करू शकतात. सर नमस्कार, रामकृष्ण हरी. कारण आता वारीचे दिवस आहेत.
तुम्ही इतके सौजन्य मूर्ती आहात ना की मला खरंच खात्री वाटत नाहीये की तुम्ही राजकीय नेत्यात आणि खासदार म्हणून निवडून आलात. आणि तुम्ही म्हणालात की मी प्रसंगी मारतो पण विद्यार्थ्यांना. आता ती वेळ मी तुम्हाला आणून देतोय. असा प्रश्न विचारतो. बऱ्याचदा आरोप होतो की देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अशा विद्यार्थ्यांना धडा शिकवणार